वचन दिले तू मला मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. इकडे आता गृहप्रवेश करायचा असतो. यासाठी विजया पटकन आतमध्ये जाते आणि विजयाने गृहप्रवेशाची पूर्ण तयारी केलेली असते. आणि तेव्हा विजया गृहप्रवेशाची तयारी करताना अगदीच सूड भावनेने हे सगळं काही करत असते. कारण तिला या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या नको असतात आणि यासाठी तिचं हे सगळं सुरू असतं. जेव्हा आता ती माप भरते आणि ते माप भरून ती जेव्हा घेऊन येते तेव्हा मात्र तिने आता समोर ठेवलेलं असतं. आणि जेव्हा ते माप ती समोर ठेवते ना तेव्हा मात्र आता ऊर्जाकडे एका खुन्नस नजरेने बघत असते. त्यानंतर आता इकडे असणारा हर्षवर्धन आता म्हणत असतो की ये ऊर्जा, तुझं आमच्या घरात स्वागत आहे. सुनबाई तुम्ही प्रवेश करा, असं देखील हर्षवर्धनने सांगितलेलं असतं. त्याच वेळेला आता दिव्याला सांगितलं जातं की तू औक्षण वगैरे करून घे. पण दिव्या म्हणत असते की ती कशाला, मी आहे ना औक्षण करायला, मी करू शकते. आणि असं बोलून मग आता दिव्या औक्षण करायला जाणार तेच विजयाने स्वतःकडे ही जबाबदारी घेतलेली असते आणि स्वतःहूनच ती आता हे औक्षण करायला सुरुवात करते. जेव्हा आता ती औक्षण करत असते तेव्हा तोंड देखलं का होईना इथे ऊर्जाकडे बघून ती हसत असते. विजयाने आता दोघांचे औक्षण केलेलं असतं आणि मग समोर आता माप ठेवलेलं असतं आणि ते माप ओलांडून आता तिला घरात गृहप्रवेश करायचा असतो. मग त्याच वेळेला आता शौर्याच्या साथीनेच ती हा गृहप्रवेश करणार असते. शौर्याच्या हाताला ती धरते आणि शौर्याच्या हाताला धरूनच ती आता घरामध्ये एंटर करते. त्यावेळेला आता विजया खूप जास्त रागात असते. विजयाला हे सगळं काही सहन होत नसतं, पण तरीसुद्धा विजयाला या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या खपवून घ्याव्या लागतात. दुसरा पर्याय नसतो. पण त्याच वेळेला विजयाला तो क्षण आठवतो ज्या वेळेला विजयाला हे आठवते की ऊर्जा आपल्याला घरी घेऊन आली होती. तेव्हा ऊर्जाला आपण फोर्सफुल्ली बोललो होतो की थांब, पाणी पिल्याशिवाय जायचं नाही. असं बोलल्यानंतर इकडे विजया लगेच भानावर येते. विजया आता औक्षण वगैरे करते आणि तिला घरात घेते. घरात जेव्हा ती येते तेव्हा लक्ष्मीच्या पावलाने अगदीच कुंकवाचे पाय उमटवत ती घरात आलेली असते. आणि जेव्हा ती घरात येत असते ना तेव्हा तिच्यासोबत तिच्या अगदीच बरोबरीला शौर्यही उभा असतो. शौर्य आता तिच्या हातात हात मिसळतो आणि दोघंही जण अलगदपणे येत असतात. दोघंही जण जेव्हा चालत चालत येत असतात ना तेव्हा शौर्यला खूप भारी वाटत असतं. अखेरकर त्याने ऊर्जाला या घरात आणलेलंच असतं आणि जी त्याला आवड होती की ऊर्जाला या घरची सून म्हणून ठेवायची तशीच आता त्याने ती जोपासलेली सुद्धा असते. त्याला आता आवडलेलं असतं की ऊर्जा फायनली आपली झालेली आहे आणि घरातल्या सगळ्यांनीच तिला ॲक्सेप्ट केलं आहे. ही गोष्ट तर त्याच्यासाठी खूप महत्त्वाची असते. पण तो बिचारा भोळा बाबडा, त्याला कळत नसतात हर्षवर्धन आणि विजयाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या, पण ऊर्जाने ते सगळं काही ओळखलेलं असतं. दुसरीकडे आता इकडे आजी म्हणत असते की चल आता सगळेच गोष्टी झाल्या आहेत, मग आता आपल्याला पूजेचं सुद्धा बघायला हवं आणि त्याचसोबत हिला आपला खानदानी दागिनासुद्धा द्यायचा आहे, असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मग खानदानी दागिन्याबद्दल बोलल्यानंतर तू आता आवरून घे, फ्रेश हो, असं देखील ऊर्जाला सांगितलं जातं. दिव्याही तिथेच असते. तर ऊर्जाला आता आजी सांगत असतात की ही तुझी सासू आहे आणि तुला हिच्यासोबत छान एकदम व्यवस्थित राहायचं आहे आणि व्यवस्थितसुद्धा वागायचं आहे. तर ऊर्जा म्हणत असते की आई, मी कधीच ना अपमान नाही होऊ देणार तुमचा, मी तशी व्यवस्थित आहे, असंही आता ती म्हणत असते. त्यावर दिव्या म्हणते की मी सुद्धा आईंचा आदर करते. आई तुम्हाला मी कधी उलटून बोलले आहे का, असं ती विजयाला विचारत असते. त्याच वेळेला दुसरीकडे मात्र आता शौर्य जो आहे तो हर्षवर्धनला घट्ट मिठी मारत असतो. म्हणजेच ना त्याला आनंद झालेला असतो या सगळ्या गोष्टींचा. म्हणूनच तो अगदीच भरून आलेला असतो. तो आता घट्ट मिठी मारत आपल्या बाबांशी बोलत असतो. बाबांना म्हणत असतो की बाबा, मी कधीही विचार केला नव्हता की तुम्ही मला लगेच ॲक्सेप्ट कराल असं, पण तुम्ही माझ्या ऊर्जाला आणि मला ॲक्सेप्ट केलं ना, मला यातच खूप जास्त भरून आलं, मला आवडलं तुमचा हा क्षण, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर हर्षवर्धन म्हणतो की हो चालेल, चला तुम्ही फ्रेश होऊन घ्या, पुढचेही काही विधी बाकी आहेत ना ते करून घ्या. मग दुसरीकडे आता शौर्य आपल्या आईजवळही जातो. आपल्या आईला सुद्धा आता तो बोलत असतो की आई, मला माहिती आहे तुला आधी राग आला होता, पण आता तू सगळ्या काही गोष्टी ॲक्सेप्ट केल्यात, त्यामुळे मलाही अगदीच बरं वाटतंय, असं बोलून आपल्या आईला घट्ट मिठी मारत असतो. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या बोलून दाखवतो ना तेव्हा मात्र आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की
मला बरोबर माहिती असतं की ही सगळेजण जे आहेत ती फक्त आणि फक्त दाखवत आहेत ते चांगलं असल्याचा, म्हणजे खास करून आई बाबा. पण हे शौर्यला कळणार नाही, कारण माझा शौर्य खूप जास्त भोळा आहे. दुसरीकडे विजया खुनशी हसत असते आणि ती आता म्हणत असते की तुला आता मजा येते या घरात तू आलीस म्हणून, पण या घरात मी तुला टिकू देणार नाही आहे, संसार तर होऊच देणार नाही आहे तुझा, असंही ती आता मनातल्या मनातच बोलत असते. पण ऊर्जा हिची नजर बरोबर त्या विजयाकडे असते. त्यानंतर आता चला पटकन पुढच्या सुद्धा विधी करून घेऊयात, असं सुद्धा आजीने सांगितलेलं असतं. त्याच वेळेला दिव्या नाराज असते, कारण दिव्याला ह्या घरात आल्यानंतर कोणताही दागिना दिला नव्हता, म्हणून शैलेजा तिला आता मुद्दामुन्ना चिडवू लागते. आणि तुला या घरात आल्यावर तर काहीच दिलं नव्हतं, बघितलंस का, तुझी बहीण आता आली तर तिच्या बहिणीचे लाड किती होत आहेत ते, असंही आता बोललं जातं. त्यामुळे आता खूपच जास्त राग जो काही आहे तो दिव्याला येत असतो. दुसरीकडे पूर्वा एकटीच बसलेली असते आणि पूर्वा एकटी बसलेली असताना तिला सगळ्या काही गोष्टी आठवत असतात. आणि जेव्हा तिला या सगळ्या गोष्टी आठवतात ना, तेव्हा मात्र आता ती विचार करत असते आणि मग तिच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे. मग तेव्हाच तिला आठवतं की ऊर्जाला तर आपण त्या घरी पाठवले, पण ऊर्जा सुखात तर असेल ना, या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात आणि तिला या सगळ्याचा त्रासही होत असतो. मग तिला ऊर्जाचे कपडेसुद्धा तिथे ठेवलेले भेटतात. ते कपडे ती हातात घेते, हातात घेऊन ती आपल्या जवळ लावते. समोरच ऊर्जाचा फोटो ठेवलेला असतो. त्या फोटोकडे सुद्धा पूर्वा आता एकटक बघत राहते, कारण तिला आता ऊर्जाची खूपच जास्त आठवण येत असते. दोघींचाही एकत्र हा फोटो असतो आणि तो फोटो बघूनच ना तिला आता खूप छान वाटत असतं. आपली ऊर्जा नीट असेल ना, सगळं काही तिचं छान होऊ दे, असं बोलून तिने आता अक्षरशः देवासमोर हात जोडलेले असतात, कारण आता ती पूर्णपणे एकटी पडलेली असते. दोन्ही मुलींची लग्न झालेत आणि आता तिला हे घर पूर्ण सुनं वाटत असतं. तिला खास करून ऊर्जाची खूप जास्त काळजी वाटत असते. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की विजयाला राग येत असतो आणि विजया रूममध्ये जाऊन हा सगळा राग हर्षवर्धनवर काढते. हर्षवर्धनला सांगत असते की मला नाही जमणार हे सगळं काही. हर्षवर्धन म्हणत असतो की मी तुला सांगितलंय ना, आपल्याला थोड्या क्षणासाठी का होईना नाटक करायचं आहे. काय नाटक? नाही जमणार आहे मला हे नाटक वगैरे करायला, मला मुश्किल जाते. ज्या मुलाला मी लहानाचं मोठं केले तो मुलगा आज दुसऱ्याच कोणत्या तरी मुलीच्या हातात देणं म्हणजे चुकीचं आहे. मग आता तेव्हा हर्षवर्धन म्हणत असतो की 10 दिवसात मी त्या मुलीला या घराच्या बाहेर काढणार आहे, तू नको काळजी करूस. कसं काय 10 दिवसात काढणार आहे? तुम्ही तर बोलला होतात की लग्नसुद्धा होऊ देणार नाही, तरीसुद्धा लग्न झालंय ना. अगं उद्या केस आहे, मला उद्याच्या केसचा विचार पडला आहे. आणि तुझं काय, उलट ती या सगळ्या चक्करमध्ये ना लग्नाच्या गडबडीत केसचं सुद्धा विसरून गेली असेल आणि मलासुद्धा हेच हवं आहे, असंही आता हर्षवर्धन विजयाला बोलत असतो. विजया म्हणते की प्रत्येक वेळेला तुम्ही स्वतःचाच विचार करताय, माझा कधीच तुम्ही विचार करत नाही आहे, असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, इकडे मात्र हर्षवर्धन बोलत असतो की मला फक्त 10 दिवस दे, 10 दिवसात बघ आता तुला जो काही दागिना द्यायचा आहे ना तिला दे, मन घट्ट कर, असं देखील हर्षवर्धनने विजयाला सांगितलेलं असतं. विजय आता चकित होते. विजया विचार करते की हे सगळं काय चाललंय. तिला आता आपल्या मुलाच्या बरोबरीला ऊर्जा नकोच असते आणि त्यासाठी तिची ही सगळी काही कटकारस्थानं सुरू असतात. पण आता इकडे मात्र सगळीजणं बाहेर बसलेली असताना शौर्यला सांगितलं जातं की अरे निदान तुझ्या भाऊ बहिणींची ओळख तरी करून दे. त्याच वेळेला आता शौर्य एक एक करून ओळख करून देत असतो. तीर्था ही पक्की आगाऊ आहे आणि ही माझी सगळ्यात लाडकी बहीण आहे, असं देखील आता तो सांगत असतो. जेव्हा ऊर्जा तीर्थाकडे बघते ना, तेव्हा तीर्थाकडे बघून तिला लक्षात येतं की किती खरंच गोड मुलगी आहे आणि हिचं लग्न त्या विक्रांतसोबत ठरवत होते. कसं जमतं ह्यांना हे सगळं काही, असं सुद्धा विचार ना मनामध्ये येऊ लागलेला असतो. त्याच वेळेला आदित्यला तर तू ओळखतेस आणि ही माझी वहिनी आहे असं आता म्हटलं जातं. वहिनी? अरे हां, माझ्या तर लक्षातच नाही. शौर्य म्हणतो ही तर तुझी बहीण आहे की मोठी. मग आता दिव्या ही मुद्दामूनच नाटक करत असते. दुसरीकडे आता आदित्यला ती भाऊजी अशी हाक मारते ऊर्जा. मग त्यावर तो म्हणतो की भाऊजी वगैरे, बापरे नकोच. मग आता दिव्या मुद्दामून बोलते की भाऊजी बोलू नको, ते एकदमच ऑड वाटतं, जिजू वगैरे बोल. आणि जेव्हा जिजू बोलायला सांगितलं जातं तेव्हा ती म्हणते की राहू दे, मी दादा वगैरे बोलेन. आणि दादा बोलायचं सांगितल्यानंतर आता आदित्यला सुद्धा ते आवडतं. आदित्यला सुद्धा वाटत असतं की बरोबर आहे, दादा खरंच खूप छान आहे. तेवढ्यातच ना आता दागिने वगैरे द्यायचे असतात. त्यामुळे विजया तिथे आलेली असते आणि म्हणत असते की एकदा तुम्ही आई दागिना बघून घेता का की मी कोणता दागिना आणला आहे. त्यावर मात्र आता आजी म्हणत असते की राहू दे ना, माझा तुझ्यावर विश्वास आहे, बरोबर तू सगळं काही आणलं असेल, आता तुझ्या सोनेचं तू स्वागत कर आणि
सुनेला हा दागिना दे. मग आता ऊर्जाला तो दागिना वगैरे देणार असतात आणि त्याचसोबत आता बसवलं जातं एकत्र सगळ्यांनाच. तेव्हाच ना आता हर्षवर्धन आणि विजयांचं कन्व्हर्सेशन दाखवलं जातं पुढील भागामध्ये. त्यामध्ये आता हर्षवर्धनला विजया सांगत असते की बघितलं का, माझे एवढे महत्त्वाचे दागिने त्या मुलीला द्यायला लागतात, काय काय करावं लागणार आहे, ही मुलगी या घरात आली आहे पण. मग तेव्हाच आता हर्षवर्धन म्हणतो की त्यात काय एवढं दे, पण आता स्वतःला वाईट वाटून घेऊ नकोस, नको काळजी करूस, असं देखील आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की हे आता सगळीजणं देवाऱ्यापाशी बसलेली असतात. तेव्हाच आता तिकडे हा प्रोग्राम होणार असतो, तिला दागिने देणार असतात आणि तेव्हा दागिने देऊन झाल्यानंतर आता मात्र सांगितलं जातं की अगं आता तुला हिची ओटीसुद्धा भरायची आहे. ओटी भरायला सांगितलेली असते पण तिला हे सगळं काही करायचं नसतं. म्हणूनच आता विजया मुद्दामून चक्कर यायचं नाटक करते. पण आता हे तिचं नाटक आहे की आणखीन काही, हे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.